पांडुरंगा कुर प्रथम म्हणून दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सत्कृदास तुका मस्तके पायावरी यावार करी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मानणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ बाबा यांचा 3 चरणाचा परमार्थाची पराकाष्ठा गाठल्यानंतर वैष्णवाची झालेली अवस्था याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडलाय. कारणही तसंच आहे. परिपूर्ण आनंदी व्यक्तिमत्व होण्यासाठी माणसाला कर्तव्याची सांगड लागते आणि शास्त्र फार गोड सांगतं. कुठलंही कर्तव्य पार पाडायचं म्हटलं तर नुसती योजना आखून चालत नाही. योजनानाम सहस्त्रेषु शणे गच्छेत पिपलिका आगच्छेन वैन तोपी पद एकम न गच्छति. सुभाषितकार सांगतात, इच्छा असेल तर मुंगी मैलभर चालते आणि इच्छाच नसेल तर नुसती योजना आखून वेगवान गरुड पक्षी एक पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. 3 शक्ती भगवंताने आपल्याला प्रदान केल्या. कला येथून झाली या विद्या येची केली या इच्छा ज्ञान क्रिया व्याली हे. इच्छा नसेल तर ज्ञान काय कामाचं आणि ज्ञान नसेल तर क्रिया काय कामाची. या 3ही शक्त्या एकत्रित आल्या आणि देवा सर्व सुखाचे अधिकारी झालो. अखंडितपणे काळ वेळ न बघता प्रत्येक स्थळी सुखी राहिलो. कारण मला ज्ञात झालं या आनंदाचं कारण जर परमानंद आहे तर मला दुःख कशाचं. आणि तो परमानंदच जर माझा मायबाप आहे तर चैतन्याची शोभा शोभत असे. मी अखंडितपणे प्रत्येक बंधनातून मुक्त आहे का तर मी माझ्या कर्माला जागा आहे. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य घातली या वहे नरका जाणे. आणि मला हे ज्ञात आहे देवा अदृष्ट मला नेऊन संतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. जो कोण व्यक्ती तुझ्या नामचिंतना विरहित आहे तो व्याधीतच आहे. ज्याला अखंडितपणे तुझा सहवासच नाहीये त्याचं जीवन व्याधीतच आहे. भक्ताची जरी व्याधी असली तरी भक्तांना व्याधी व्याधी वाटत नाही म्हणून ते सुखी आहेत. अखंडितपणे ते सत्यात आहेत कल्पनेत नाहीत. म्हणून आमची जी अवस्था आहे क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चित्तसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवदबीर व्यापते. पण जो दुःखाचा अव्यक्तपणाच आहे म्हणजे दुःखाचं दुःखच वाटत नाहीये कल्पनेतच रमलेलो नाहीये तर आम्ही सुखाचे अधिकारी आहोत का तर आम्ही कर्माला कर्तव्याला जागे आहोत. अखंडितपणे अभंगाला हे रूप द्यायचं कारण या औचित्याला अभंग घ्यायचं कारण म्हणजे आज सामर्थ्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आपल्या वाईमध्ये हा संकीर्तन सोहळा सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मग सीओ गायकवाड साहेब असतील त्याचबरोबर बीडीओ दादा असतील सर असतील सगळ्यांच्या माध्यमामध्ये हा संकीर्तन सोहळा सगळ्यांच्या आयोजनातून नियोजनातून जिल्ह्याच्या कल्याणा हितार्थ थाटलेला हा नामचिंतनाचा अट्टहास आहे. कारण 750 वर्षापूर्वीचा काळ आहे माझ्या ज्ञानोबरायांचा. तुम्हाला कधी वाटत असेल की नेमकं या महाराष्ट्राला कुठली दिशा द्यावी तर मी तुम्हाला कीर्तनाच्या व्यासपीठावर उभा राहून ठामपणे सांगते कीर्तनालाच नव्हे तर अखंडितपणे समाजाला अखंडितपणे राज्याला जर अध्यात्माची दिशा असेल तर कायम राज्य उच्चिंगतच असेल. हा विषय कोणीच वेगळा करू शकत नाही. वृद्धिंगत करण्यासाठी याला उच्च करण्यासाठी जर 750 वर्षापूर्वी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की नगर स्वच्छ असावी पाणी पुरवठा सामर्थ्याने व्यवस्थित असावी गावं हारीत असावी तर माझा पांडुरंग गावात वास करेल हे ज्ञानोबरायांचं 750 वर्षापूर्वीचं मत आहे. मग अखंडितपणे आम्ही तोच वारसा घेऊन पुढे चालतोय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वृक्षवल्लिया महासोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवेती तर आम्ही ते मान्य करतो. जर ज्ञानोबराय म्हणतात भरला घनदाट हरी दिसे तर आम्ही ते मान्य करावं कारण आम्हाला ज्ञात असावं हा सगळा परमात्मा आहे. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्त व्हाल असं नाही. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी व्हाल असं नाही. माझ्या ज्ञानोबरायांच्या मतानुसार प्रत्येकात आणि प्रत्येक कणात जेव्हा तुम्हाला पांडुरंग याची जाणीव होईल त्या दिवशी तुम्ही सगळ्यात मोठे भक्त आणि सगळ्यात मोठे ज्ञानी असाल. हे ज्ञानोबरायांचं स्पष्ट मत आहे. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच श्रेष्ठ भक्त राव म्हणजे मोठा आणि तोच ज्ञानी. मग हेच आम्ही अगदिकपणे आत्मसात केलं आणि अगदिकपणामुळे आम्हाला कळलं देवा आमचा आनंद आमच्याच हातात आहे. आमचं वृद्धिंगता आमच्याच हातात आहे. आमचं सौभाग्य आमच्याच हातात आहे. आमची उच्चता आमच्याच हातात आहे. पण जर ती आम्ही केली तर उद्यमेनं ही सिद्ध्यंती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण कधीच जात नाही. तसं कष्ट केल्याशिवाय कोणच देत नाही. मग आपलाही बाप नाही जगाचाही बाप नाही आणि सरकारही नाही. आणि का द्यावं. अर्थातपणे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कष्ट लागणारच आहे आणि त्या गोष्टीसाठी एवढा अट्टहास घातलाय. अखंडितपणे तुम्हाला वृद्धिंगत करण्यासाठी अट्टहास घातलाय आणि यामध्ये खारीचा वाटा माझा आहे. परम भाग्य समजतो. पण किती भाग्य आहे नवाईकर बिना पाकिटाचा महाराज गावात आला.
टेन्शन नाही ना महाराज बरं का, तुम्हाला काही झळच नाही ना दादा, हे की नाही. बरं, कल्याणही तुमचंच आहे, गावाहारीत तुमचीच होणार आहेत, अभियानाअंतर्गत सुविधा तुमच्यापर्यंतच पोहोचणार आहेत, तुमच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या, तुमची गावं सक्षम होणार आहेत, तुमची ग्रामपंचायत सक्षम होणार आहे, तुम्ही सुशिक्षित झालात, तुम्ही रोजगारयुक्त झालात तर तुमच्या गावाची वृद्धिंगता वाढणार आहे. सगळं तुमचंच आहे, पण हे आत्मसात केलं तर आहे. पण काय झालं ना दादा, एवढं मोठं सरकारनं नियोजन केलं, एवढा सुंदर सोहळा केला, ग्रामपंचायतीनं एवढी चांगली तयारी केली, तरी सुद्धा जाता जाता 2-4 माणसं म्हणले काय नाही, इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवलंय. 2-4 म्हणणारच महाराज, 2-4 म्हणण्यापेक्षा जास्त म्हणणार तो स्वभाव आहे लोकांचा, त्यात कुणी काहीच करू शकत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, जगे आवडण्याची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवित साड बहु. मला फार आवडतं लोकांनी वाईट म्हणलेलं, कारण जोपर्यंत लोक वाईट म्हणतायत तोपर्यंत लोक माझी नाही आणि देवाशिवाय माझं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. त्यावेळेस लोक मनावर घेऊन आपल्याला कौतुकास्पद मानतात, त्यावेळेस आपण सगळ्यात पहिल्यांदा देवाकडेच पाठ करतो. आणि जगाच्या बापानेच आपल्याला स्वीकारलं नाही तर लोकांनी स्वीकारल्याचा कशाचा आनंद. जगाने नाकारावा आणि जगाच्या बापाराने स्वीकारावं. मग आम्ही कितीही दुःखी असलो तरी आमच्या दुःखाची व्याप्ती सुखामध्ये बदलली जाते. का बरं? देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी, विश्व अवघे कृपा करी, विश्व अवघे कृपा करी. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी, देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. पण जगाचा बाप सखा झाला पाहिजे ना, आणि त्याच्यासाठी नम्रता हवी, आणि नम्रता पाहिजे, मन समाधान हवं. कारण या मनापासून अखंडितपणे काल्पनिक दृष्टिकोनातून झालेले षडविकार आम्ही अखंडितपणे स्वीकारले. आता आमची अवस्था अशी झाली, हे जळे विन बुडविती, आगे विन जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते, हे शस्त्र विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानी असी तरी वदिती पैज लागुनी, चिकली विन रोविती, पाशे विन गोविती, कवना जोगी न होती आतुवटपणे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, हा दंबूर उडविला जगीही, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारक जे. ह्यांनी काय आम्हाला जगाच्या बापापर्यंत पोचूच दिलं नाही, मग आम्ही काय केलं, ह्याच्या मालकाला ठासलं. चरणी जगन्नाथा, यांचा जो मालक आहे ना, ह्या कल्पनेचा मालकच मन आहे ना दादा, ह्या मनावर चाललं की जर अवघडच होतं. मग जगाचा बाप बाप हे कळतच नाही, हे कळलं की त्याच्यासारखा आनंदीच कुणी नाही, अनाथाचा नाथ. तर काय कमी केलं देवाने सांगा ना. पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्ण मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुन ढाराडोर झोपला त्याच्या कक्षामध्ये, देव जाग करायला गेला. उठ रे बाबा अर्जुना, भीष्माने पण केला तुला मारायचा, माहित नाही का झोपलायस? माहित आहे रे देवा, तरी झोपलायस. एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात तुला काळजीच वाटत नाही. विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला, चतुरंग सैन्य त्यांच्याकडं, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं, शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच त्यांच्या पदरात दिलंस. तुझ्याकडं फक्त मी, ज्याला शस्त्र चालवायचा अधिकार नाही, फक्त उपदेश करू शकतो. कोणाच्या विश्वासावर एवढा निश्चिंत झालास रे बाबा? कसं काय एवढं भय कुठून गेलं तुझ्यातनं? एवढा निर्भय, एवढा निशंक, एवढा निश्चिंत झालास तरी कसा? एवढ्या संकटात तुला झोप आली तरी कशी? होय वाईकर, झोपा नाही आम्हाला, इथं इलेक्शन आहे तर. बरं आपलं तर काहीच नाही ढेकळं, तरी झोपा नाही. कशा झोपा तरी लागत्याल? पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागल? त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का दादा? तसं तुम्हाला वाईट वाटत नाही रे दादा? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, गॅस सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, काम कराय पुरगी सासऱ्याची, माज तुम्हाला काय न्याय बना. आणि कुठल्या शास्त्रात लिहिलं रे बाईकडनं हुंडा घ्यायचा ते? उत्तमम स्वर्जितम कष्टम, मध्यमम पितु अर्जितम, आदम भातृवित्त स्त्रीवित्त आदमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो तो उत्तम पुरुष आहे, त्याला जगाच्या बापाच्या दारात कायम सन्मान आहे आणि समाजात कायम वैराग्य आहे. जो बापाच्या इस्टेटीवर जगतो तो मध्यम आहे, जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे, तो कायम तरासात असणार आहे. ज्यानं बायकोकडनं रुपया घेतला, मी रुपया म्हणते, तुम्ही ट्रॅक्टर घेऊन बसलाय, कशी झोप लागन तुम्हाला? जरा तरी गुणानं वागत जा रे दादा. खरंय ते खरंय रे. आणि तुम्हालाही सांगते माय, पैसा तुम्ही तुमच्या घरच्यासाठी खर्च करायचा, यांच्यासाठी कधीच नाही. यांच्या व्यासनासाठी, यांच्या घराच्या सुखासाठी तुमच्या घरनं पैसा येता कामा नये. आणि काय आहे रे, पोरगी सुद्धा अशाच्या घरात द्या ज्याला तुमच्या लक्ष्मीची किंमत जास्त असेल, ज्याला तुमच्या पोटच्या पोरीपेक्षा त्या पैशाच्या लक्ष्मीची जास्त किंमत वाटत असेल. अशा भिकाऱ्याच्या पदरात पोरगी टाकायची तरी कशाला? त्यापेक्षा सामर्थ्याने तुम्ही वाढवा ना, आणि तिच्या पायावर उभं करून तिला सामर्थ्याने शिकवा. आनंद आहे रे त्याच्यात. हा, वाजवीत जा टाळ्या, खऱ्याला खरं म्हणी जकावा तरी जिंदगीत येऊन. तुम्हाला माहित आहे आपण कशाला वाजवायची? आपण घेतलाय गाप, नसती घेतली म्हणजे वाजवली असती. कधीतरी मान्य करा जरे चुकलंय बिकलंय म्हणून. हा,
आणि तुम्हाला बाईचं सगळं झोंबतं, तुमचं कधीच चुकत नाही असं तुम्हाला वाटतं. तुम्हाला विनंती लेख म्हणून सांगते. आणि तुम्ही कीर्तनाला सुद्धा, ह्या बायका बघा किती गोड बसल्यात, तुमची बसायची पद्धत बघा. तुम्ही माझ्या कीर्तनाला एकदम ॲटिट्यूड मध्ये बसलात. तू बोल मी हाय, तू बोल, मी बसलोय तू बोल, मी ऐकतोय तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. बरं, एवढा ॲटिट्यूड. अरे खरं आहे का? तुम्हाला एक माणुसकी म्हणून सांगते बरं का. माझ्या भावासारखे आहात, माझ्या वडिलांसारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही एवढंच सांगा. हो ना? बोला. एक काम करा, कीर्तन झालं ना, मी सरकारकडनं तुम्हाला थोडे थोडे पैसे देते, अनुदान बोलल्याच्या बदल्यात महाराज बरं का. पण तुम्ही बोला बाबांनो, तुम्हाला सवय आहे, तुम्ही घेतल्याशिवाय बोलत नाही. अरे मला हे चांगलं माहिती आहे महाराज बरं का. तुम्ही घेता मग बोलता, हे की नाही. काय लोकाला नावं ठेवतात मला कळत नाही. आपण यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा. आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणून म्हणून स्वातंत्र्यासाठी फाशीवर गेलो. आणि हे बघा, यांना फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस. तिकडे गाव पेटलं तरी चालतंय की, स्वतःचं डेरगं भरतंय ना, बस. आम्हाला काय देवाची, देशाची, धर्माची, मातीची किंमत आहे रे. आम्ही इतके प्रामाणिक लोक आहेत, जिथं थुंकू नका म्हणाल तिथं मुदाम थुकतो. अरे आम्ही आमच्यासारखा प्रामाणिकपणाच कोणाकडे नाही दादा. आमचं कसं आहे, तुझी दाढी जळली तरी चालेल, माझी बिडी पेटली पाहिजे. आम्ही इतके प्रामाणिक आहेत की आमच्या गावातल्या किराणा दुकानदाराचा पेन सुद्धा बांधून ठेवलेला असतो महाराज बरं का. त्याला माहिती आहे गाव लय प्रामाणिक आहे महाराज. या गावावर विश्वास ठेवून चालणार नाही. थोडे प्रामाणिक राहा रे दादा. साधं विचारलं मी तुम्हाला, शास्त्र नाही विचारलं. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, माय हो की नाही? हो की नाही ग माय? हो. का बरं? पोटची आहे, रक्ताची आहे, तुमची आहे ना मुलगी ती. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना मायबापा हो, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप तुमच्या दारात नांदेल, हा विश्वास मी तुम्हाला व्यासपीठावर देते. एवढ्या अगदिकपणे कीर्तन ऐका. म्हणा ना, त्याला काय जात आहे? म्हणा रक्ताची बहीण करतीये, म्हणा ना पोटची पोरगी करतीये. तेवढी नजर आणि शुद्ध अंतकरण असू द्या तुमचं. टाळ्या सुद्धा पुढच्याच माणसांनी वाजवल्या. मागच्यांना GST लागत होता टाळ्याला. त्यांनी एकदम दर्गे 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 दर, जरा तरी आत्मीयता असू दे रे. आणि टाळी वाजवण्यात ज्ञानी माणसाचं लक्षण असतं दादा. टाळी वाजवायला त्याला काय कमीपणा. पण महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक केलं, हे सगळ्यात मोठं कौतुकच झालं. तर कोणीच कोणाला शहाणं म्हणायला तयार नाही. आपण अशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःलाच महंत मानणारी माणसं कशी जगाच्या महाला समरूप होणार आहेत हे कधी कधी मलाच कळत नाही. हरकत नाही, साधाच प्रश्न आहे माझा वाईकर. अरे ज्याला माणुसकी कळली नाही त्याला परमार्थ काय कळणार आहे? ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप काय कळणार आहे? अरे ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय काय कळणार आहे? ज्याला बाईचा सन्मान करता आला नाही त्याच्या दारात लक्ष्मी तरी काय नांदणार आहे दादा? त्याला बाईचा सन्मान तरी करता आला रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान, जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान, हो जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान, जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान, हो नारी की निर्दा मत करो यारो, मत करो यारो, ये मत करो यारो. नारी रतन की खान, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान, जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान, हो भीष्म द्रोण हनुमान, हो भीष्म द्रोण हनुमान. जरा टाळ्या वाजवायचं जरा, छान आवडलं त्याला. काय टाळ्या वाजवायला? जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान. अधिकार लक्षात घ्या. काय होतं ना दादा, तर भूमणीचा आयडियल ज्ञानेश्वर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे.
पण कधी कधी बाईलाच हे कळत नाही, स्वतः अंडरएस्टिमेट करतात बायका स्वतःला. बाई तुमच्या इतकी ताकद कोणात नाही ग माय, तुम्ही फार गोड आहात, फार गोड आहेत बाईच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहेत ग आई, शपथ लय गोड आहेत तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे ग. तेवढा एक फॉल्ट आहे, तुम्ही लय खुश होऊ नका तसे महाराज बरं का. तेवढा एकच फॉल्ट आहे, बाकी तुमच्या इतकं सामर्थ्य कोणात नाही माय. आणि खरं सांगू का, रावणाने सीतामाईकडे बघावं म्हणून दरवर्षी रावण जाळणारे तुम्ही दादा कधी स्वतःच्या मनातल्या रावणाचा विचार केला आहे का? खरंच मी योग्य आहे का, माझी नजर चांगली आहे का? त्याच्यापेक्षा मी कधी कधी विचार करावा, माझं कुठेतरी चुकतंय, मी थोडा बदल यात करावा, नाही का दादा? केलाय कधी विचार? बाया वाचवणाऱ्या आम्ही, बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम कुठे आहे आमच्या? आम्ही काय बाईचा सन्मान करणार दादा? आणि पुन्हा ओरडणार, देवाने वाटोळं केलं, 7 गोष्टी आपल्या हिंदू धर्मात चालत नाहीत तर करायच्याच कशाला? तुमच्या दुःखाचं कारण तुमचं कर्म आहे. 5 कर्माचे प्रकार आहेत, नैमित्तिक कर्म, नित्य कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म आणि निषेध कर्म. त्यामध्ये काही निषेध कर्म म्हणजे न करायची कर्म, नैमित्तिक कर्म निमित्तानं केलेली कर्म, प्रायश्चित्त कर्म झालेल्या चुकांसाठी केलेली कर्म, नित्य कर्म अखंडितपणे हरिपाठ काकडा हे नित्य कर्म, आणि काम्य कर्म उदरनिर्वाहासाठी जे करतो ते काम्य कर्म. निषेध कर्म नाही करायचे तर नका ना करू. कुठल्या 7 गोष्टी करायच्या नाहीत हिंदू धर्मात? तुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात, ज्या करायच्याच नाही, त्याच्यामुळे तुम्ही दुःखी आहेत. कुठल्या 7 गोष्टी? पहिलं, मांसाहार. हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही, सनातनात मांसाहार चालत नाही बरं का. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणती रविवार आहे अनाकी पिंट्याला आवडतंय, मी चांगलं करते. बरं तुझ्या हाताला हेच चांगलं जमत होय, दुसरं काही जमत नाही का गमाय? आणि खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात, वर चितर्री तर्री द्या, अरे सप्त्यात तरी बाटलीतलं खालचं खा. 7 दिवस तरी थोडा दोनाला दम असावा रे दादा. लईच अवघड आहे पण आपलं काही म्हणा, आहे की नाही? आणि पुन्हा म्हणायचं देवाने वाटोळं केलं, नाही चालत तर नाही रे दादा. बरं एखाद्याला म्हटलं ना, घाल रे बाबा मा तरुण आहेस, लाकडात आग आहे तोपर्यंत पेटणार आहे ते. एकदा लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटत नाही दादा. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार, वेळे तोपर्यंत परमार्थ करून घ्या, वेळे तोपर्यंत माळ घालून घ्या. अरे किंमत खूप आहे त्याच्यात. नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्या, लेकरू माझं आहे, काय लागतं रे करायला त्याला. आणि म्हणाल ना तर 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. गावं कशाने सुदृढ होतील हे तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा कळेल. हे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही पडणार आहे. तुम्हाला इतिहास जरी वाचला तरी गावाचं अभियान कशी अंतर्गत सांभाळायची हे सुद्धा कळणार आहे. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे, छत्रपतींनी गावं कशी सांभाळली याचा विचार केलाय तुम्ही कधी? पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता, तरी छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे अखंडितपणे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीचं होतं. याला व्यवस्थापन म्हणायचं. कुठलं व्यवस्थापन? या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था, ज्या राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे ना, ज्या राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे ना, या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांसाठी पहिली पतसंस्था राजमाता जिजाऊंनी उभी केली. त्या पतसंस्थेचं नाव स्वराज्य होतं आणि त्या पतसंस्थेच्या संस्थापिका राजमाता जिजाऊ होत्या, ज्यांच्यामुळं आज शेतकरी जगला आणि टिकला सुद्धा फक्त त्या माईमुळं आणि त्या मातेमुळं. काय ताकद असतं ना बाईत दादा. कशासाठी पतसंस्था? रायारावानं गाढवाचा नांगर मातीबंद फिरवला, सगळी शेतकरी घाबरायला लागली माती पिकवायला, कारण प्रत्येकाने अंधश्रद्धा पसरवली होती, जर या मातीत कुणी पिकवेल ना त्याच्या कुळाचा निर्वंश होईल. निर्वंश याचा अर्थ कुठलंच लेकरू जगणार नाही. 3.5-4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आऊसाहेबांनी, त्याच मातीनं अखंडितपणे सोन्याचा नांगर फिरवून ती माती पावन केली. कुठल्या तरी पुरुषाने विचारलं, आऊसाहेब पोरगं मेलं तर? आऊसाहेबांनी सांगितलं, अशा अंधश्रद्धेला मी बळी पडत नाही. भगवंताचा पावन आशीर्वाद माझ्या मस्तकावर आहे. माझं कर्म सत्य आहे ना, तर माझ्या केसाला कुणी धक्का लावू शकत नाही. आणि मेलं तर मरू दे माझं पोरगं. माझ्या एकटीचा कुलदीपक विजला तरी चालेल, पण स्वराज्याचा दीपक तेवढ ठेवण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे. मला समाजाला जनजागृत करणं गरजेचं आहे की अंधश्रद्धा नावाची गोष्ट नसते रे. कसला परमार्थ आहे हा मला कळतच नाही. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती बन पोत्यात घालून हाणला पाहिजे कडू तुला. अरे तुला खायचं तर देवीचं नाव कशाला मध्ये घेतोस? आणि कसला परमार्थ आहे हा? 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई वा ग वा म्हणजे आरती करणारे तुम्ही आणि नाचणारे तुम्हीच. कसला परमार्थ आहे हा? होय पुरुषांनो, सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणता. तुम्हाला काय वाटतं फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो का? बाकीचे 5 दिवस डोळे झाकून बसतो का देवाचा? होय ग माय, देवाचा डोळे झाकतो. तू खा, मी बघत नाही बाळा, तू खा. काय अनलॉजिकल परमार्थ आहे? केलं तर सत्य, नाही तर सोडून द्या ना दादा. माणसं मध्येच दादा
इतकी अंधश्रद्धेत आहेत ना, महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा. वा, आता महाराजाच्या पाया पडण्याने लेकरू झालं असतं, बायको काय बॉम्बलाई केली असती. बरं, भाषा बी माझी नाही. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. जरा तरी डोळे उघडे ठेवा रे दादा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. आपली अवस्था म्हणजे ते किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे. अंधारात कापड जरी हल्ला तरी आपल्याला भीती वाटते, आपल्याला वाटतं साप आहे, कारण आपलं कर्म असत्य आहे. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात राजा एका मिनिटात रंक करणारं मन, त्याच्या नादी लागणारे तुम्ही, कसं काय आपलं होणार आहे दादा. मग मी म्हणलं देवा, यालाच पहिलं समाधानी कर म्हणजे तुझ्या चरणी मला सत्य असत्य कळेल. आम्हाला सत्य असत्यच कळलं नाही अजून, आम्हाला खरं खोटंच माहित नाहीये. लक्षात ठेवा, सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा चकारात्मक. बाकी मला मान्यच करायचं नाहीये काही. आणि का करावं. ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. मन इंद्रिय, कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय, प्रकृती, अरे अणु रेणू सगळा शेवट सुरुवात तूच आहे. मी जावं कशाला दुसरीकडे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. जर देव अग्नी आहे, देव वायू आहे, देव पाणी आहे, तर आम्ही पळतोय कुठे आणि पळून जाणार कुठे आहोत. आणि झालो तर समाधानी होऊ का. सत्य ठिकाणी रमलो तर समाधानी आहे. आमची अवस्था इतकी असमाधानी आहे की आम्हाला सुखाचाही सुख घेता येत नाही. आणि जिथे दुःख आहे तिथं संत सुखी आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती. का बरे. सत्य स्वीकारतायत, कल्पनेत नाहीच आहेत. आणि सत्य एक आहे ना, हे जगात कोणीच आपलं नाही. अनाथाचा नाथ. मला एक सांगा, बसायला बोलायला लागतं का. नाही, मला आजच कळलं बसताना बोलावं लागतं. अरे जी गोष्ट जिथं काम नाही तोंड असते तर काय बोलायचं दादा, हे की नाही. बसायला बोलायची गरज नाही. आणि तुमच्या चांगल्यासाठीच सांगितलंय बसा. उगा विनाकारण कशाला उभं राहून. उभं राहिलेले सगळेच येत नाही दादा. कळलं त्याला, कळलं. असे उभं राहून सगळेच आले असते, सगळेच उभा राहिले असते. पण तसं नाही ना होत, है की नाही. उभा राहिल्यातलं एकच येतो. मग मी आहे ना इथं, असू दे तोपर्यंत बसून घ्या बाबांनो, कशाला जीवाला कष्ट करताय. आपली अवस्था अशीच आहे. आणि श्रवणाला कमी समजू नका दादा. ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय ना, खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणाने सुमना समाधी जोडे. समाधीची ताकद देणारी ताकद या श्रवणामध्ये. सगळ्यात श्रेष्ठ श्रवण आहे. तरी मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येतं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. इतकी ताकद आहे ना याच्यामध्ये. तरी अवधान. साम्राज्य भुवनी सुखिनाने, साम्राज्य भुवनी सुखिनाने, साम्राज्य भुवनी सुखिनाने, साम्राज्य भुवनी सुखिनाने. श्रवणाचे मीचे पैसाने बोली, श्रवणाचे मीचे पण या श्रवणाचं सुख मिळवण्यासाठी ऐकणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. तुम्ही फक्त ऐका, ऐकत कधीच नाही तुम्ही. ऐकणं वेगळं ना ऐकणं वेगळं. आत्मसात करणं. सर्व सुखाचा अधिकारी होतो रे, सर्व आनंदाचा. तर यावधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबराय म्हणले, मी स्पष्ट सांगतो रे, तुम्ही फक्त ऐकायचं सामर्थ्य ठेवा. सर्व सुखाचा अधिकारी अवघे त्रैलोक्य आनंदाची आता. फक्त श्रवण आणि ते आत्मसात खूप अवघड नाहीये दादा. सगळ्यात सोपं हा परमार्थ आहे. तुझ्याला जमला ना, पण हे करण्यासाठी मनाला समाधान करावं लागतं. याच्यासाठी मुखात नाम असावं लागतं. मुखात नाम येण्यासाठी प्रारब्ध प्रबळ लागतं. प्रारब्ध प्रबळ असेल तर देव आवडतो, ज्ञान प्रबळ असेल तर देव कळतो, आणि भक्ती प्रबळ असेल तर देव मिळतो. या तिन्ही गोष्टीतली एकतरी गोष्ट सामर्थ्यवंत असावी. यदा कदाचित प्रारब्ध प्रबळ असलं तर ज्ञान नसतं, ज्ञान असलं तर अहंकारामुळे कर्म चांगलं राहत नाही. अवघड नाही का. प्रारब्ध लागतं रे इथं यायला सुद्धा. काही माणसं म्हणाले निघालतो कीर्तनाला, आलो नाही. काही म्हणले गेलतो, बसलो नाही. काही म्हणले बसलो, मधनं चालो, पटलं नाही. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही ना. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही. खरंच वाईकर, तुमचा दोष नाही. माऊली सांगतात, पूर्वजन्मीचं पाप आपल्याला योग्य ठिकाणी बसू देत नाही, कारण त्याला पुण्याचा अधिकार फार मोठा लागतो. हे कोणाचंही काम नाही दादा. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात, ताई पाप म्हणजे काय असतं.
अरे स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप तरी काय असतं दादा? केलाय कधी या गोष्टीचा विचार की स्वतःचं चांगलं स्वतःला करू वाटत नाही, इतकं मन अडथळा निर्माण करतं रे देवा. निश्चिंत आहे मी. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, एवढा निश्चिंत कसा? लक्षात आहे ना? विचारलं कृष्णाने अर्जुनाला, एवढा निश्चिंत कसा? एवढी झोप आलीच कशी तुला? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं, म्हणला देवा, ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. मी कशाचं भय करू सांग? घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले हसंती विठोबासी, कारण मला माहित आहे अनाथाचा नाथ. मग काय बघायची त्रैलोक्य आनंदाची. आता माझं कर्म सत्य तोपर्यंत तू माझ्या पाठीशी अखंडितपणे उभे राहणार आहे. पण आम्ही जर प्रत्येक ठिकाणी गुंतलेलो आहोत देवा, तर आमचं अवघड आहे, कारण हे फार बेकार आहे. हे गुंतलं ना, विवेकाते बुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिश असं म्हण आहे. हे साधं नाहीये देवा. याच्या नादी लागून जर आम्ही तुझ्याकडे आलो तर आम्ही आमच्याच भ्रमात आहे. मी, अहम, माझं अस्तित्व नाही चालत आहे. इथे अवघा हा शब्द आहे. अवघेची एकट्याच आहे का? अवघ त्रैलोक्य सुखाचं करायचं आहे मला. मला एकट्याचं घर सुखाचं नाही करायचं आहे. करा ना विचार माय. आपण आपल्या दारातला कचरा काढतो पण शेजारणीच्या दारात ढकलतो का? तर आपलं स्वच्छ दिसलं पाहिजे आणि तिचं घाण दिसलं पाहिजे. अशी प्रवृत्ती असल्यावर तुम्हाला काय वाटतं जगाचा बाप आपलं कल्याण करेल? कायम बायका आपण ऊर बडवतो बघा. ऊर बडवणं म्हणजे छाती बडवणं. आपण असं म्हणतो देवानं माझं वाटोळं केलं. देव कधीच करत नाही. त्याचं उत्तर मी तुम्हाला देते. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आपण? शेवटचा अभंग तोंडात कधी आलाय आपल्या? शेवटचा हरिपाठ कधी गायलाय आपण? भगवंताचं भजन शेवटचं कधी केलंय? अगं सगळं मरू द्या ग, दुसऱ्याविषयी चांगला शेवटचा विचार कधी केलाय? अगं दुसऱ्याचं मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं कधी चांगलं बोललात ग? देवानं चांगलं करायला होय दादा. लोकांची गाडी आपल्या पोटात जाळ उठायचं कारण आहे. गावाचं कल्याण आपल्याला बघवत नाही. अख्ख्या गावानं ठरवलं बिनविरोध ग्रामपंचायत लढायची. 2-4 म्हणले का लढायची? झालं पेटलं गाव. ती गरज नव्हती ना रे. आणि काय वाटतं तुम्हाला व्यवस्थापन नसेल तर तुम्ही सुखी होऊ शकता? महाराष्ट्रातलं पहिलं धरण शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली, कारण राजाला माहित होतं हिंदवी स्वराज्य फक्त युद्धाच्या जोरावर जिंकलं जाणार नाहीये. इथे पहिल्यांदा शेतकरी टिकवावा लागणार आहे, गावं समृद्ध करावी लागणार आहेत. छत्रपती शिवरायांचा 400 वर्षापूर्वीचा विचार होता आणि 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठ्याची योजना राखली, ती म्हणजे धरणं बांधली. तेव्हा कुठं गाव समृद्ध झालंय दादा? हे डोक्यात घ्या तुम्ही. केलाय कधी विचार? 400 वर्षापूर्वी रायगडावर शौचालय आहेत. स्वच्छतेचा विचार तेव्हाच केला गेला ना. मग आत्ता का नाही? सरकारनं शौचालयाला पैसे दिली, आम्ही त्याच्यात टपरी टाकली. आम्ही तरी काय गुन्हाचे आहेत का दादा? घरकुलचे पैसे मंजूर झाले, आम्ही घरकुलच्या पैशावर आमची मजा मारून घेतली आणि फोटो दुसऱ्याचे दाखवले. आम्ही लय प्रामाणिक आहे रे. आमच्या देशात 1000चं बंडल त्याच्या खिशात, त्याचं नाव दारिद्र्य रेषात. काय बोंबलता का महाराज? बरं का, इतकंही विचित्र वागू नका दादा. आपली परिस्थिती म्हणजे कसं आहे ना, चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर गेले. 30 मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लोकांना प्रामाणिक हो आमच्याकडं. आमच्याकडे कष्टबिष्ट पोरांना करू वाटत नाही, आईश पैश पाहिजे. आमची 2 व्हीलरवर चलता चलता कुत्र्याला लात मारतात, एवढा तर अहंकार आहे आमच्या पोरांमध्ये, आहे की नाही? बहीण म्हणून नजरेत नजर घालून सांगते, पाया पडते पोरांनो, तुमच्या वय तोपर्यंत कमवा. खिशात पैसा नावात प्रसिद्ध तोपर्यंत समाज आपला आहे. कष्ट करा, अभ्यास करा, नौकरी सरकारी. सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई. हो जब लग अपने पन्नों में पैसा, तब लोग सलाम करे अपना पैसा.
बाबाला बाळू मामानं चांगलं गायलं महाराज. अरे अखंडितपणे तो सत्य आहे. अर्थ म्हणजे पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैशाला कमी काय समजतं दादा? ही जी मन आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही बाबांनो. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. कीर्तनकार सुद्धा चांगल्या गाडीत आला तर किंमत आहे त्याला. पैसा लागतो ना बाबा, आणि त्यासाठी कष्ट लागतं, आहे की नाही? पोरांनो थोडा अभ्यास करा रे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकून गोरीच भेटती महाराज. मी तुम्हाला कोणालाच काही नाही म्हटलं महाराज बरं का. मी फक्त यांना सांगते, थोडं कष्ट करत जा रे पोरांनो. गरज आहे बाबांनो, लय अवघड आहे. नाही तर तुम्हाला विनंती माझी, आणि थोडं कष्ट केलं ना, अरे तुम्ही 2 पावलं पुढे चला रे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही 3 पावलं देवाकडे चाला, देव 47 पावलं तुमच्याकडे चालतो. एवढं मोठं मन त्या विठ्ठलाचं आहे, तो अनाथाचा नाथ होतो. तुम्ही फक्त थोडं कर्म सत्य करा, खरंच काही लागत नाही दादा. विनंती माझी. आमच्या वर्गात एक पोरगं होतं, माझं लॉ कंप्लीट झालं, यावर्षी फर्स्ट इयर होतं. इंट्रोडक्शनचा काळ होता. इंट्रोडक्शनच्या काळामध्ये सरांनी सहजरित्या सगळ्यांना विचारत होते, बाबा काय शिक्षण, कुठून आलायस, काय कुठल्या हिशोबाने आलास. मग असं विचारत असताना एका पोराला उभं केलं आणि विचारलं, तुझं नाव काय, गाव काय. पोराने उत्तर देताना आम्हाला कळलं पोरगं बोबडं होतं. अख्खा वर्ग हसला. पोरांनो सरही हसले. सर म्हणले, मूर्खस का, लॉला ऍडमिशन घेतलंय, वकील व्हायचंय म्हणे तुला, तुला बोलता येत नाहीये, तू कशी केस लढणार आहे? तर म्हणला, ततलं बोलू नका. अरे कतलं बोलो, ततलं नाही तर कतलं बोलो. बरं चल, तू वकील झालासही, प्रॅक्टिकली विचार केला आपण, झालास तू थेरीही चांगली केलीस, तू प्रॅक्टिकलही चांगलं केलंस, ठीक आहे, झालास तू वकील. तुला केस देणार कोण, आणि दिली तर तू लढणार कशी? म्हणला, कती ललल. अरे कती ललल, तू ललल पण पुलच्याला कलल का? तू लललेली कल्ली पण पाहिजे. ललल काय ललल नाही म्हणला, ललल. बरोबर, जरा जिद्दी होता. सर म्हणले, हे बघ ऐक, माझं ओपिनियन आहे, तुला ऍडमिशन चेंज कर, मी मदत करतो तुला. विनाकारण वक्तृत्व प्रबळ नाहीये तुझं, शब्दफेक नाहीये, अमोघ वाणी नाहीये, तुला कोणीच केस देणार नाही. विनाकारण उगे याच्यामध्ये वेळ घालवू नकोस. पोरगा जरा जिद्दी होता. पोरगा म्हणला, नाही सर, वकीलच व्हायचं. एवढा काय हट्ट आहे तुझा? नाही म्हणे, माझ्या वडिलांचं स्वप्न आहे. मी लहान असताना वडील गेले. आई सांगते माझी, खूप लहान होतो, बापाला माहीत नव्हतं मी बोबडा होईल पुढे जाऊन. 6-7 महिन्याचा मांडीवर मी वडिलांनी डोक्यावरनं हात फिरवून सांगितलं, बाबा शिक्षण कमी होतं म्हणून गावाने फार गैरफायदा घेतला माझा. अख्ख्या भाऊकीनं इस्टेटी लुटल्या आणि सगळे पैसे कोर्टाच्याच पायरीवर गेले. त्यामुळे माझी विनंती आहे की माझ्या पोरानं वकील व्हावं आणि माझी गेलेली सगळी वैभव, सगळी इज्जत पाठीमागे आणावी, आणि अख्ख्या गावानं हे माझं पोरग आहे या वैभवाने माझ्याकडे बघावं, हे स्वप्न आहे माझं की माझ्या पोराने माझं नाव मोठं करावं. आणि वडील गेले, त्याच्यामुळं माझी इच्छा एवढीच आहे की मी वकील व्हावं. तुम्हाला असं वाटत असेल तरुणांनो, तुमचे आई वडील जीव गेल्यावर मरतात, पण माझ्या मतानुसार ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यात दिखत त्यांच्या लेकरांचा अपमान होतो ना, त्यावेळेसच त्यांचे आई वडील मरतात. ज्या दिवशी भर वयात पोरगं व्यसन करतं आणि बाप ते उघड्या डोळ्याने बघतो ना, आणि 4 माणसात कोणीतरी बापाला म्हणतं, पोरगं वाया गेलं रे तुझं, काय संस्कार लावलेस पोराला, त्याचं बाप पण तेव्हाच मरतं रे. जेव्हा तुम्ही अहंकारात 4 नवीन माणसापुढे बापाचा अपमान करता ना, आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही, बाप तेव्हाच मरतो रे. मित्रांमध्ये जेव्हा बापाच्या नावावरनं मस्कऱ्या करता, आई माईवर शिव्या देता, मायबाप तेव्हाच मरतात की रे. राहतो तो हाडामासाचा सापळा, ज्याचं आयुष्यातलं व्यक्तिमत्वच मेलं, त्याच्या जगण्याला अर्थ तरी काय? ज्या दिवशी बायकोसमोर आईचा अपमान करता ना, आई तेव्हाच मरते रे. तुम्हाला वाटतं जिवंत आहेत, पण आजही कीर्तनात बसलेले 90% मायबाप मेलेले आहेत. कारण आजही त्यांना वाटत नाही की त्यांची मुलं त्यांची स्वप्न पूर्ण करतील. आजही गावाला वाटतं, टाकून दिलेली पोरं आहेत ही, बोंबलत फिरतात, यांना काय अक्कल आहे? बहीण म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीने सांगते, जर गावाला वाटतं ना तुम्ही करू शकत नाही, जेव्हा अख्खं जग डोळे रोखून तुमच्या अपयशाची वाट बघतंय ना, तेव्हा तुमच्या आई वडिलांसाठी त्या यशाला मिळवून दाखवा आणि जगाच्या नाकावर टिचून यशस्वी व्हा. सगळ्यात मोठा परमार्थ तोच आहे. हाच परमार्थ आहे. सगळ्यात मोठा परमात्मा आत्मविश्वासच आहे. आय विल डू इट. मी करू शकतो. किती वेळ झाला असेल, किती गरीब असेल, किती मागे पडलेलं असेल, मी करू शकतो. आणि का करू शकत नाही? जर 16 वर्षाच्या ज्ञानोबाला ज्ञानेश्वरी सांगू शकतात, 21व्या वर्षी संजीवन समाधी घेऊ शकतात, जर 17 वर्षाचे शिवराय स्वराज्याची शपथ घेऊ शकतात, तर तुम्ही का करू शकत नाही? का करू शकत नाही आपण? का ग पोरींनो? पोरांचं तरी ठीक आहे ग,
समाज पुरुष प्रधान संस्कृतीचा आहे. 10 चुका माफ करतो पोरांच्या, पोरीची एकही करत नाही. ज्या दिवशी कुणीतरी म्हणतं ना 4 माणसात तुमच्या आईला, अरे पोरगी दुसऱ्याच्या गाडीवर दिसली होती, आई नजर खाली घालते ग तुमची. 4 बायका बसल्या बसल्या म्हणतात, काय संस्कार दिलेस ग पोरीला, काय वावरण आहे तिचं, काय वागणं आहे तिचं. पोरींनो, जिवंतपणी आईबाप मारू नका एवढंच माझं मत आहे. देता आला तर आनंद द्या आईबापाला, पण तुमच्यामुळं आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येणं याच्या इतकं मोठं पाप मला तरी दुसरं वाटत नाही. हे सगळ्यात मोठं पाप आहे की आपल्यामुळं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी यावं. हे त्यामुळे विनंती माझी, एवढं सांभाळा. एवढं जरी केलं ना बाबा पाहू, काहीच लागणार नाही बघा तुम्हाला. पोरगा जिद्दी होता, म्हटलं मला सर व्हायचंच वकील. सर म्हणले एक काम कर, हे 10 रामायणाचे ग्रंथ घे, माझ्या पुढच्या लेक्चरपर्यंत पाहून तसंच लेक्चर असायचं, माझं हे लेक्चर संपेपर्यंत ह्यातला एक जरी ग्रंथ तू विकलास तरी मी तुला ॲडमिशन माझ्या पैशातनं देतो. पोरगा म्हटला तेवढाच आईचा भार कमी होतोय, आई लोकांच्या रानात काम करून माझी फी भरतीये, जर मी झालो या परीक्षेत पास तर किती आनंदी ना. पोरगा जिद्दी होता, पुढचं लेक्चर भरलं. सरांनी विचारलं कुठे रे ते, बोलव त्याला. बोलवलं. याने खाली मान घालून सरांसमोर उभा राहिला. सर म्हणले माहित होतं रे मला, जमणार नाही तुला. पोराने वर मान करून सांगितलं, थगले ग्रंथ विकले, सगळे ग्रंथ विकले. सर म्हणले कस काय घेतले कोणी तुझ्याकडनं, कस काय. सरांना आश्चर्य वाटलं. तो म्हणला थोपय थल. सगळ्याला सांगितलं हे रामायण आहे, थगल्याला सांगितलं हे रामायण आहे, हे रामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी इथंच वाचून दाखवतो. वाचून दाखवतो. लोक म्हणले ह्याच्याकडनं लांब ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं महाराज. स्ट्रॅटजी गनिमी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, आणि आपण त्या मातीतली माणसं आहेत. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर छत्रपतींनी विचार केला असता माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे. इथे राजाच्या पोरानं राजा व्हायचं स्वप्न बघावं, गुलामाच्या पोराने नाही. हा विषय शिवलाही नाही छत्रपती शिवाजी महाराजांना. आत्मविश्वास होता, बळ होतं मनगटात, कष्ट करण्याची हिंमत होती. ही शेतकऱ्याची मुठभर पोरं हाताला धरली आणि सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास याच मातीचा आहे आणि आम्ही त्यांची लेकरं आहेत. पण हे सगळं करण्यासाठी चरणी जगन्नाथ पहिलं सत्य स्वीकारलं पाहिजे. पहिलं मान्य केलं पाहिजे की माझ्याकडे मी असं काहीच नाहीये, अहम असं काहीच नाहीये. हे जे काही आहे ना हे त्याच्यामुळे आहे. हे मान्य कराल ना त्यावेळेस आनंदी व्हाल, त्यावेळेस स्थिर व्हाल. आणि स्थिर नसाल ना तर काहीच करू शकत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हे कायम मान्य करा. जर स्टेबॅलिटी नसेल, स्थिरता नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मग ती नजरेची असो किंवा शरीराची, दोन्ही लागते. पहिली तर नजरेची. पुरुष मंडळी, ज्या तुम्हाला 7 गोष्टी सांगितलं त्यातलं पहिलंच मी गोष्ट तुम्हाला सांगितली, बाकीच्या 6 राहिल्यात आपल्या लक्षात आहे ना. पहिला दारू गांजा मंदिरा अक्कल बंद हो जाती है, दारू गांजा मंदिरा अक्कल बंद हो जाती है, दारू गांजा मंदिरा अक्कल बंद हो जाती है. अपने मल्ला का दो खर्च कर, मुंह में मम्मी जाती है रे बाबा, मुंह में मम्मी दारू गांजा मत यारो अक्कल बंद हो जाती है, दारू गांजा मत यारो अक्कल बंद हो जाती है, दारू गांजा मत यारो अक्कल बंद हो जाती है, दारू गांजा मत यारो अक्कल बंद हो जाती है. अवघड आहे याचं नाही का. आणि मला एक कळत नाही, अहो तुम्हीच असे वागलात, आम्ही संततींना म्हणजे पुढच्या पिढीला सांगायचं तरी काय. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली. बिडी फुकून तुमचा जबडा आत गेला म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही गुणाचे मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले, भिंगाच्या चष्मेतून तुम्ही राणी बघितली, तुम्ही गुणाचे. पोरं वाया गेली हे की नाही. तुम्ही दारू पिऊन नालीत पडलात पण पोरं वाया गेली. इथं बसलेले वाई कर, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. बरं, इतकी व्यसनमुक्त बाई आहे का. हो का. बर. अरे हिला फसवाल त्याचं काय. तो आहे ना तुकडोजी महाराज म्हणतात ना, पाप करून पापी म्हण हे सैरा वैरा पळतैरा,
काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर कुठल्या कुठल्या साहेबाकडनं किती घेतली कुणाचे बांध उकरेले कुणाकडनं व्यसन लागली सगळं बात के करीता पुणे आहे पुसता 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 काय उत्तर देता पुढं आहे पुसता अरे आहे ना कुणीतरी विचारणार आहे न सांगता तुम्हा कळू येते आहे की नाही काहीतरी याचाही विचार करा विनंती माझी नका रे फक्त पुढच्याच पिढीला नावं ठेवू आता म्हाताऱ्या बायका निसता दारात बसून आजकालच्या काय पोरी आहेत का यांना काय लाज आहेत का आमच्या जमान्यात नव्हतं माया असून आम्ही किती इज्जतीनं खाल्लं किती कष्ट केलं हिला काय झळं सगळं आयतं भेटलं आणि तू काय ज्ञानेश्वरी वाचून सांगतेस हे मिसरी चुळती अगं तू तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं इतका खतरनाक पॅटर्न आहे तुझा हातभर वाशी तू मिसरीवालीच काय नातीला ज्ञान शिकवणार आहात विनंती माझी आणि हे व्यसन वगैरे कुठलं इंजेक्शन वगैरे सुटत नाही तर ते डोक्यातलं काढा दारू सोडायला कुठलंच इंजेक्शन कामाचं नाही त्याला मन स्थिर लागतं हां अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना तुमच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं रातचं दिलं असतं झोपीत घी म्हणजे असती घी जिंदगीचं वाटोड केलं माझ्या घी काय कमी तर असं जीवाला त्याच्या लय अवघड आहे दादा ना काय बरं व्यसनाच्या पाठीमागे लागू नाही चलत आपल्यात पहिलं मांसाहार दुसरं दारू तिसरं परस्त्री गमन नाही चालत आपल्यात तर नाहीच चालत चौथं वेश्यागमन पाचवं जुगार सहावं शिकार सातवं चोरी या 7 गोष्टीतली एक जरी गोष्ट केली ना तुम्ही आनंदापासून लांब हा विषयच कुणी नाकारू शकत नाही तुम्ही आनंदाचे अधिकारी व्हायचा तुम्हाला ह्या 7 गोष्टी नाकाराव्या लागतील ह्या नाकारण्यासाठी मन स्थिर लागेल शक्यच नाही मन स्थिर असल्याशिवाय हे नाकारणं कारण ह्याला फार मोठं अट्रॅक्शन आहे करा ना विचार भले भले गेले इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भाषणाचा हे सोपं नाही धडक मारली शंकरा धडक मारली शंकरा धडक मारली शंकरा गेला ब्रह्म्याचा मातेरा गेला ब्रह्म्याचा मातेरा गेला ब्रह्म्याचा मातेरा गेला ब्रह्म्याचा मातेरा चंद्राची धडक मारली नारदा धडक मारली नारदा गेला रावणाचा चेता धडक मारली नारदा गेला रावणाचा चेता दुर्योधन मारली गदा घेतला प्राण याच्यासारखं खतरनाकच काही नाही दादा भूत जबर मोठे ग बाई घाली झडपण करू गत गाई भूत जबर मोठे ग बाई घाली झडपण करू गत गाई भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला भूत जबर मोठे ग बाई जबर मोठे ग बाई याच्यापेक्षा मोठं भूत लागून घ्यायचं पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे हे लागलं मग काय चैतन्याची शोभा कुठलं भूत लावून घ्यायचंय कळलं पाहिजे मनाला त्यासाठी मन स्थिर लागतं दादा म्हणून नको आम्हाला ते खरं सांगू का दादा कधी कधी वाईट वाटतं रे पोरगी म्हणून वाटतं चला मान्य करा मी मुलगी असल्यामुळे जास्त वाईट वाटतं या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं की दादा आमच्यापेक्षा खरंच रावण बरा होता का
बिचाराला मर्यादा कळायची का? मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, उपभोगाचा विचार आला का? छे ग, का घाबरता रामाला? रामाला घाबरत असतो, अपहरण केलंच नसतं. माझ्या बहिणीचा अपमान त्यांच्या भावाने केला. माझं सामर्थ्य, वैभव आणि माझी ताकद जगाला दाखवायची होती. मी रामापेक्षा श्रेष्ठ, मी देवापेक्षा वैभवशाली हे लोकांना कळवून द्यायचं होतं म्हणून अपहरण केलं. पण कसं आहे ना बाई, उपभोगाचा विचार करायच्या आधी 4 वेळा मनात विचार येतो. जेव्हा सीतामाईचं अपहरण केलं तेव्हा भिक्षुक म्हणून त्यांच्या समोर उभा होतो. भिक्षाम दे ग माई म्हटलो ग त्यांना, आई म्हटलो. अगं ज्यांना आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावलात तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं, ज्याला आई म्हणलं त्याला आईच म्हणावं आणि ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी आपण तर देऊ शकत नाही. पुन्हा म्हणतात ह्यांचंच वैभव कसं वाढलं, माझं वाटोळं कसं, मलाच त्रास कसा, मलाच क्लेश कसा, मलाच व्याधी कशी, मी का आनंदी नाही. चरणी जगन्नाथा म्हण तिथे योग्य ठिकाणी रमलेलंच नाही, मान्यच केलं नाही. ते सगळा मायबाप तो आहे. तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तू सदा रक्षदापदी आमोते. गुरुबंधू मायबाप सगळंच झालास के विठ्ठला. आमच्या अगोदर आमचं संकट तू निवारलंस, पण आम्ही कृतज्ञता सुद्धा बाळगली नाही साधी. किती मूर्खणारे देवा आम्ही. चकोबांसाठी महार झालास, हृदयासाठी चांभार झालास, गौरवांसाठी कुंभार झाला, नरेणूसाठी सोनार झाला, सकोबाईसाठी सको झाला, कानोपात्राला पंढरीच्या गाभाऱ्यात जाबा दिली, सोयराबाईसाठी बाई झालास, जनाबाईसाठी धावत जाऊन गौऱ्या थापल्यास, मुक्ताईंसाठी सामर्थ्याने गेलास, समरूप करून घेतलंस मुक्ताबाईंना, ज्ञानोबांची भिंत चालवलीस, तुकोबांचा गाथा तरवलास. किती करशील रे बाबा. नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, आमच्यासाठी मायबाप झालास. पण आम्ही काहीच केलं नाही, काहीच नाही. आम्ही कृतज्ञता सुद्धा बाळगली नाही. आम्ही मान्य करावं देवा, आम्ही स्वीकारावं हे जे काही आहे ना. मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा पकी कृपा से सब काम हो रहा है. विचारलं कोणीतरी, विचारलं कोणीतरी. लोक विचारत नव्हती, आज मागे पुढे फिरतायत. 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. अपमान करत होती, आज सन्मान करतात. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. अहो इतका त्रास दिला, एवढी संकट टाकली, एवढे पाय खेचले, तरी तुम्ही उभाच कसे काय? कुठून आलं बळ, कुठून आलं धैर्य, कुठून आलं स्थैर्य, कुणी दिलं, कसं झालं? आम्ही सांगितलं, उभा राहणारे दिसत जरी आम्ही असलो तरी तो अदृश्य असणारा निर्गुण निराकार पंढरीचा बाप आमच्या पाठीमागे बाप म्हणून उभा आहे. म्हणून आमचं वैभव तुम्हाला दिसतं, नाही तर आमचं काय खरं आहे दादा. हे जे काही चाललंय ना, सन्मानच करतायत. यांच्या तारखा चालूच आहेत. लय प्रयत्न केला रे बंद करायचा, तरी उभेच आहे. आता यांना कोणी सांगा, नीतिमत्ता पवित्र असली, अहंकार नसला आणि जगाचा बाप पाठीशी असला की काय अवघड आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा बाप आहे ना. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. हरि बोल. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी
मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा काहीच नाही देवा माझं. पण संतांनी अखंडितपणे मस्तकावर हात ठेवला. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून देवानं काय द्या. लोकांनी विचारलं काय मिळालं. चैतन्याची शोभा. आम्ही फक्त त्या दारात गेलो. उभा उभा याचा अर्थ सावध. 2 पायावर उभा नाही. सावध झालो. त्याला मायबाप म्हटलं. तो झाला रे मायबाप आमचा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ना ती गंगा पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबारायांकडे येते. ते ज्ञानोबाराय माय झाले आमचे. एवढे अधिकारी व्यक्तिमत्व पण पदराशी गाठ बांधली आमच्या. नाथबाबा सांगतात स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा. ती गंगा ही निज पाप भंगा तुमच्या चरण संगा विथंगा. तुमच्या चरणासाठी तरसते. पर मी काय म्हणते दोघाची भांडणं लागलं अख्ख्या गावांना बघायची काय गरज आहे. ह्याच्यामुळेच गावाचं वाटोळ आहे आपल्या. ते दोघं बघतील ना ज्यांची लागलेत ते है की नाही. आपल्याला काय करायचं. आपलं हेच आहे बघा. आपलं सोडायचं लोकांचं बघायचं. ह्याच्यामुळेच आपलं त्रास आहे. तेवढं एकदा सुधरून घेतलं की नाही आपली आपण करा. अल्ला प्रॉब्लेम आहे दादा. अहो बायका जागा धरताना सुद्धा शेजारणीची धरतात आणि मग कीर्तनाला बसतात. हां मैत्रिणीची जागा धरतात. त्या दुसरं कोणाला बसू देत नाहीत. माझी मैत्रीण येणार आहे. मैत्रीण काय तुझ्या मड्यावर बांधून येणार आहे. मैत्रीला म्हणायचं मी तुझी कीर्तनात जागा धरते पण माझ्या मड्यासंग तुझं मड आलं पाहिजे महाराज बरं का. तर मित्रत्व नाही तर कशाचं मित्रत्व. असं नाही होत नाराज. होतं का असं. 4 दिवस लक्षात ठेवतील. 4 दिवसांनी घरचे विसरून जातील. बाहेरच्यांचं काय घेऊन बसलाय. इथं एकच सत्य आहे देवा. हम तुम्हारे थे प्रभु जी तुम हमारे हो. हम तुम्हारे थे प्रभु जी तुम हमारे हो. हम तुम्हारे तुम हमारे ही रहे ओ मेरे भगवन. अब ना कुछ कहना काना अब ना कुछ सुनना काना. अब ना कुछ कहना काना अब ना कुछ सुनना काना. हमारे बन के रहना काना ओ मेरे भगवन. हमारे बन के रहना काना ओ मेरे भगवन. ओ मेरे भगवन. ओ मेरे मान्य झालं की मग अवघेची त्रैलोक्य. दुसऱ्याचं दुःख दिलेल्याचं काहीच वाटत नाही कारण जगाचा बाप पाठीशी उभा असतं. मग देवा तू आमचा आहेस ना. आम्हाला कशाचाच भय नाही. आता आम्ही सगळ्या बंधनातून निर्बंध झालो. आम्ही मुक्त झालो. आम्ही अखंडितपणे तुझे झालो. पण आम्ही तुझे होण्यासाठी पहिलं कर्म केलं. हे मन तुझ्या चरणी रमवलं. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली भाग गेला. मग माझं याती कुळ माझे गेले हरपुणी. मी कोण कुठला कसा कशीच मान्यता ठेवली नाही. तुमच्या चरणावर मस्तक ठेवलं. सर्वस्वी तुम्हाला दिलं. काय कमी केलं दादा सांगा संतांनी. जगद्गुरु तुकोबाराय दारात 21-22 वर्षाची तरुणी बांड पोरगी उभा होती. डोळ्यात पाणी होतं तिच्या. तुकोबाने विचारलं माय रडतेस कशाला ग. जगाचा बाप मायबाप आहे आपला. आपण वैष्णवांनी रडावं का. मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. अगं सूर्याला ग्रहण आहे चंद्राला डाग आहे. ज्याला ग्रहण नाही डाग नाही बंधन नाही ज्याच्यासाठी जगाचा बाप अवतारित होतो असा फक्त वैष्णव आहे. त्याच्या चेहऱ्यावर कधीच दुःख दिसता कामा नये. तो तेजोमय असावा. हे ज्ञानोबारायांचं मत आहे की वैष्णवासारखा तेजोमय दुसरा कोणी नाही. आणि तू का ग रडतेस बाई. नाही रडले तुकोबा आजपर्यंत पण तुम्हाला पाहून रडू आलं. काय झालं ग माय. लहानपणी लग्न झालं आणि लहान वयातच नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. मीच कपाळ करंठी मीच दुर्दैवी मीच अलक्ष्मी मीच उलट्या पायाची. मीही मान्य केलं. खरंच असेल कदाचित. रूढी परंपरा चुकीच्या बाळगू नका. आई आहात तुम्ही सोडा ग. बाई आहात तुम्ही. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा निघून गेल्यावर एकटीनं लेकर वाढवायची अवघड आहे. अवघड काय होय ग माय. ऐकताय ना माझं. एकटीनं संसार करायचा अवघड आहे का नवरा सोबत असल्यावर अवघड आहे. उत्तर द्या की ग. एकटीचा मान्य आहे ना हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे ना माय. वाईच्या माय मावल्या एकटीचा संसार अवघड ना ग नवरा गेल्यावर. मग ज्या बाईनं दुःखातनं वर येऊन आपली लेकरं मोठी केली त्यांच्या पायावर उभी केली
स्वतःचं पातिव्रात्य सत्व सांभाळून जिनं आपला संसार सांभाळला, समाजाला तोंड देत जी तिच्या पंढरपुराची विठ्ठल आणि रखमाई दोन्ही झाली, त्या बाईला औक्षण करू नकोस, पूजेला बसू नकोस, सवासणीला कुंकू लावू नकोस, चांगल्या कार्यक्रमात पुढं पुढं करू नकोस, हा म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ग? अगं ती एक व्यक्तिमत्व आहे, जिनं एकटीनं संसार सांभाळला, तिची जागा विठ्ठलाच्या मस्तकावर आहे. मग तुम्हीच सामर्थ्यानं सांगा, तिच्यात काय कमी आहे ग? नवऱ्याच्या आधी जाणारी जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते, जिनं एकटीनं हे वैभव सांभाळलं. तिच्या हातात असतं ना नवरा सांभाळायचा, न मरू द्यायचा, तिनं नसता मरू दिला. तिच्या हातात होता का ग? बोलता वागता जरा विचार करत जा. एकटीनं केलं ग तिनं सगळं, एकटीनं. आणि खरं सांगू, ती बाई म्हटली, 21-22 वर्षाची पोरगी म्हणली, तुकोबा वाईट कशाचंच वाटत नाही हो. आजपर्यंत कधी कोणाला सांगितलं नाही माझी परिस्थिती काय आहे, कारण मला माहित आहे मी बाई आहे. माझी परिस्थिती बघायच्या आधी सगळ्यांची नजर माझ्या शरीराकडे जाणार आहे. मला मदत करायच्या बदल्यात कोणी ना कोणीतरी त्याचा मोबदला मागणार आहे. मरायचा फार वेळा विचार आला तुकोबा. नवरा गेला तेव्हा गर्भात लेकरू होतं. विचार केला त्या निष्पाप जीवाचा काय दोष आहे, त्याला का मारू? म्हटलं त्याला जन्म द्यावा मग मरावं. जसं लेकरू हातात पडलं ना तुकोबा, तशी माय झाले, आणि जशी माय झाले ना तशी लेकराचीच झाले. मग माझं जगणं मरण त्याच्यासाठीच. म्हणलं ज्याचा बाप गेला त्याची माय गेल्यावर त्या लेकराला का वनवाशी सोडायचं, त्याच्यासाठीच जगले तुकोबा. जशी ही माय आहे ना, तशी आमची ज्ञानोबा माय आहे. इतकं घेतलं ना पदरात त्यांनी दादा, इतकं. पण साधे नाही आहेत बरं माऊली. नामदेवराय ज्ञानोबाराय जेव्हा तीर्थयात्रेला गेले त्यावेळेस नामदेवराय डोळ्याने बघतायत, म्हणतात देवा तुम्ही पाठवलं माऊलींसोबत. तिथं गेल्यावर कळलं वाराणसीमध्ये काशीमध्ये पाऊल ठेवला माऊलींनी, साक्षात भगवंत न्यायला आले. ज्ञानी यांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगे हात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडा बाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. असे माझं ज्ञानोबाराय आहेत. नामदेवरायांनी सांगितलं मा इथे कुठे मिठी मारताय गंगाबाई, तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझं ज्ञानोबाराय आहे. माझ्या ज्ञानोबारायांचा अंश नाही, अशी जागा नाही, अशी माय झाले, माझं विश्व माऊली झाले ज्ञानोबारा. ते पदराशी बांधले आता अवघेची त्रैलोक्य. कशाचं दुःख राहिलं, तो माय झाला ना आमचा. माय झाले मी तुकोबा, माय झाले. लेकरासाठी जगले, लेकरू स्वाभिमानानं वाढवलं, कधीच लाचारी केली नाही, कधीच कोणाच्या पाया पडले नाही, कष्टाने कमावलं, आणि कधी कोणाला दुःखही सांगितलं नाही. मग बाई मला का सांगितलंस का? आतापर्यंतच्या आयुष्यात तुकोबा एकमेव तुम्ही पुरुष असे दिसलात ज्यांच्याकडे बघून मला विश्वास वाटला की मी जर या माणसाला दुःख सांगितलं तर हा माणूस माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघणार नाही. हा विश्वास मला तुमच्याकडे बघून वाटला, म्हणून दुःख तुम्हाला सांगितलं. समाज म्हणत होता तुकोबा संत आहेत, वैराग्यमूर्ती आहेत, मायबाप आहेत, पण तुम्हाला भेटल्यावर कळलं खरंच तुम्ही वैराग्यमूर्ती आहात. माझ्या दारात काय करतेस का? काही नाही तुकोबा, दर्शन घ्यायला आलते, पण म्हणलं भाऊ आहात तर थोडंफार मागावं. तुम्ही अख्ख्या देहूला जगवलत असं ऐकलं मी. माझ्या अंगावरची साडी जीर्ण झाली आहे, एक साडी पदरात टाकता का? कारण लोक साडीतनं उघडं पडलेलं शरीर मन भरून बघतात, वाईट वाटतं त्या गोष्टीचं. एखादी साडी असेल तर देता का? तुकोबांची पत्नी कणगीच्या बाजूला अंघोळ करत होत्या आवली माता. त्या कणगीवर साडी वाळू घातली होती का? तर तुकोबांच्या बायकोला एकच साडी होती, एकाच लुगड्यावर तुकोबाची बायको संसार करीत होती. तेच वाळवून पुन्हा नेसायचं होतं. तुकोबाने तेच कणगीवरचं लुगडं ओढलं आणि हिच्या पदरात टाकलं. तुकोबाची पत्नी म्हणली, बुवा त्यांना साडी दिली याचं वाईट नाही वाटत आहे किंवा तक्रारही नाही करत आहे, पण मी प्रश्न विचारते, आता मी काय नेसून बाहेर येऊ? मी काय घालू? तुकोबांनी विठ्ठलाचं पितांबर काढलं आणि आवली मातेला नेसायला दिलं. आवली मातेनं ते नेसलं. तुकोबारायांनी आवलीच्या चरणावर मस्तक ठेवलं. आवली म्हणली, पापात टाकता का? अहो बायको आहे मी तुमची, बायकोच्या पाया पडतात का? तुकोबा म्हटले, बायकोच्या पडत नाही ग, जिला विठ्ठलाचा पितांबर नेसायचं भाग्य मिळालं अशा विठ्ठलाच्या लेकीच्या पाया पडतोय, जिची आब माझ्या पांडुरंगानं राखली. दादा अनाथाचा अनाथ. आमचे मायबाप संत झाले आणि संतांचे मायबाप पांडुरंग परमात्मा झाला. किती करतात ना, याला म्हणायचं जनकल्याण. लक्षात येतंय? केलाय कधी विचार? अरे असताना कुणी देईल, नसताना दिलं संतांनी, आम्ही असताना देत नाहीयेत. पण इमानदारीनं सांगा, काय योजनेमध्ये तुम्हाला मागितलंय?
श्रमदान. तुम्हाला पैसा मागितलाय, श्रमदान करायचं. आठवड्यातून एक दिवस तुम्हाला कष्ट करायचंय, तुमच्या पायावर उभं राहायचं, तुमच्या गावाचं कल्याण करायचं. हे शिखा संतांकडनं. देहू जगवलं तुकोबांनी. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, याला जनकल्याण म्हणायचं. हे लक्षात घ्या. हे आपशी भावना बिवना आहे का आपल्या मनात कधी? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया धर्म अपना उसे इंसान कहते हैं, करा तो एक सी धर्म जगाला प्रेम पावे, कुणाला हीनन मानावे, कुणाला व्यर्थन सिनवावे, तयाला जाऊन उठवावे, जगाला प्रेम पावे, करा तो एक सी धर्म जगाला प्रेम पावे, करा तो एक सी धर्म जगाला प्रेम पावे, करा तो एक सी धर्म एवढं जरी माणुसकी बाळगली तर गावाची समृद्धता निश्चिंत आहे रे, निश्चित होणार आहे. तुम्ही काळजीच करू नका. हे सामर्थ्याने तुम्हाला कळलं ना. आमचं कसं आहे ना दादा, माझी तर विनंतीच आहे, लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही, हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगायची नाही. लोकांना लय प्रॉब्लेम आहे दादा. लोकांचं इतकं अवघड आहे ना. लोक अशी विचित्र पद्धतीची आहेत. लोकाला गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे यानं बरी केली. अरे कस करू मग? शांत कीर्तन केलं तरी म्हणतात नेवळाट होतं, कळा नव्हती. हसून खेळून कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवला. अरे कस करू? कस्तुरी जगू देत जा बाबा. पण विनंती एवढीच आहे, समाजाचा विचार करून चालत नाही. तुकोबाराय म्हणतात लोक जैसा हो कदरिता दरम्यान, लोकाचं तोंड वगैरे याला कुठे हात लावता. याच्यापेक्षा जर हे अवघत त्रैलोक्य आनंदाचं करायचं आहे, म्हणजे तुम्ही ती स्थिर व्हा. तुम्ही लोकाविषयी चांगला विचार करा. एवढं तुम्हाला जमलं ना देवा. एकदा जगाचा बाप पाठीशी उभा राहिला, तुम्ही कर्म सत्य केलं. नाथ बाबा म्हटले काय कमी पडलं देवा, मागायची गरजच पडली नाही. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणीच्या गन्नाथाची ठेले, चरणीच्या गन्नाथाची ठेले, आनंदाची आता चरणीच्या गन्नाथाची ठेले, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, आनंदाची आता चरणी जगन्नाथाची ठेले, चरणी जगन्नाथाची ठेले, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, आनंदाची आता चरणी जगन्नाथाची ठेले, चरणी जगन्नाथाची प्रश्नही तेच आहे, प्रश्नही तोच आहे, उत्तरही तोच आहे. जगाच्या चरणी नतमस्तक झालो म्हणून अवघत त्रैलोक्य आनंदाचं झालं. अवघत त्रैलोक्य आनंदाचं करायचं असेल तर चरणी जगाच्या मालकाच्या मन रमवावं लागेल. आता याला समजून काय सांगायचं मनाला की हे स्थिर होईल? याला सांगा इथे काही काळजी करू नकोस. अनाथाचा नाथ जगाचा बाप तुझ्या पाठीशी आहे. लावणीया हात कुरवाडीला माथा, सांगितली चिंता न करावी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दी. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. तुम्ही कशाला काळजी करताय? जगाचा बाप जर मायबाप होतोय, पण कधी होतोय? चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हा एकदा मायबाप झाला, काय मिळालं? चैतन्याची शोभा. सगळ्या बंधनातून मुक्त झालो रे, कशातच गुंतलेलो राहिलो नाही. अखंडितपणे अशी अवस्था झाली ना देवा. हे या ज्ञानभक्ती सहज बघतोय का वटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहे. तू कोण आहे कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मग माझं कोण आहे? माय जगन्नाथ बाप जगन्नाथ,
अनाथाचा नाथ जनार्दन. मी नाहीच आहे, माझा मायबाप तू आहे म्हणून मी आहे. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत असं का, कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. हे माझं नाहीच आहे, मी पतंग तुझ्या हाती धागा हे मी मान्य केलं. आता मी सावध झालो. उभा याचा अर्थ सावध, स्थिर झालो. कधी झालो? हरीच्या आलो देवाकडे आलो तेव्हा स्थिर झालो, स्थिर झालो तेव्हा सुखी झालो, आणि सुखी झालो तेव्हा चैतन्य मिळायला. काय वेगळा अवतार लागला? तुझा झालो ना. आम्हाता या परस्परे एका नामाचीच अंतरे, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक राहिला? नाम स्वरूपी. कधी राहिला? चरणी जगन्नाथा देव पहावया गेलो, तेथे देवाची हो ठेलो. कधी झालं? चरणी जगन्नाथा. आणि हे कधी ठेलं? माय जगन्नाथ, जेव्हा ते समजून सांगितलं. आणि हे समजून सांगितल्यावर अवस्था अवघीची त्रैलोक्य. आता दुःख राहिलं नाही, अर्थात चैतन्य मिळालं. ह्याची सुरुवात झाली मन स्थिर करण्यापासून. मन स्थिर झालं भगवंताच्या नामाने, नाम मुखात आलं प्रारब्धाने. प्रारब्ध प्रबळ झालं त्याच्यामुळे ज्ञानपदरात पडलं, ज्ञानामुळे देव कळला आणि भक्तीमुळे देव मिळला. आता परिपूर्ण झालो. आता ही सुरुवात तुम्हाला मलाही करायची आहे. अखंडितपणे फक्त भजन. दोन्ही हात वर करा, दोन्ही वा प्रेमाने. ज्यांना माहित आहे की देवामुळे चाललंय त्यांनी दोन्ही हात वर करा. निश्चिंतपणाचं लक्षण आहे. जेवढे ताठ हात तेवढा मी निश्चिंत आहे. जरा आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे, जिंदगीत कोटाने लय केल्यात मी. आणि खाली हात म्हणजे मला गरज नाही देवाची. तुमच्या हिशोबाने प्रेमाने वा. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय सीताराम, राम 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 जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राम, राम राम सीताराम, सियावर रामचंद्र की जय 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 सियावर रामचंद्र की जय. खाली कोणी घ्यायला सांगितले, मी तर नाही सांगितले. Anyway, असं ते घेतले तर घेतले. तुम्ही कुठे एवढे जमले कीर्तन ऐकायला? तुम्ही एवढे आले, ह्यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. काही फरक आहे? तुम्हाला एक सांगू, हे वाढत चाललंय म्हणून सांगते. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते माणसात. खरंच आमचं काहीच नाही आहे. माझ्या वडिलांची पुण्याई आहे. माझा बाप माळकरी आहे, सुपारी खात नाही माझा बाप. माझ्या आईची पुण्याई आहे, माझ्या आजोबांची. आमच्या आजोबांनी कधीच रामायण वाचल्याशिवाय अन्नग्रहण केलं नाही. माझे पंजोबा आयुष्य त्यांचं पखावाज वाजवण्यात केलं. लातूर अखंडितपणे काणेगावकर महाराज, मारुती महाराज काणेगावकर मोठे कीर्तनकार होऊन गेले. आयुष्य माझ्या पंजोबांचं त्यांच्यासोबत केलं पखावाज वाजवण्यात. माझे पंजोबा, माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही, माहिती का? त्यामुळं थोडंफार बरं झालं आमचं, नाही का? किती अवघड आहे नाही का दादा? कधी केलाय का विचार? हाय विनंती माझी, थोडी स्वीकारा बाबा, थोडं मान्य करा. आज जिजाऊ मासाहेबांची जयंती आहे म्हणून तरी एखादा निश्चय करा की बाबा स्त्रीकडे सन्मानाने बघू किंवा योग्य वागू. तरी काय कुस होती ना माझ्या मासाहेबांची, काय सामर्थ्य असेल ना. सोपं होतं हिंदवी स्वराज्य उभं करायचं. 7-12 ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची. वतनदारी पद्धत म्हणून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. ह्या नोकऱ्या वगैरे आपल्याला ज्या लागतात ना छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, आणि यांना घडवणारी जी कूस असेल, काय सामर्थ्य असेल ना त्याच्यात. तुमचं ऐकू का मी? उभं राहिलेले नाही, तुम्हाला सांगा तुमचं ऐकते मग माझं चालू करते.
खुश सामर्थ्य धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मानाचा चिजाईला मानाचा चिजाईला टाळी 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 ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे या मातीचा अभिमान ज्यांना जिजाऊन विषयी या तुम्ही आता असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा आता एवढं बोलून जे 2-4 धटकुले वाजवत नाही त्यांना सांगते जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील ज्यांचा जन्म पाकिस्तानचा ती टाळी हे तो वाजवणार नाही ना आहे की नाही त्याला थोडाफार स्वाभिमान लागतो वाजवा का वाजवायची टाळी आठवा 450 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यात एकच आपल्या आई बहिणींची आबरू लुटली मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली आदिलशाही निजामशाही मुघलशाही कुतुबशाही दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया नाचत होता मुठभर मावळा हातात बाजी मुलांबाजी तानाजी असाजी सुर्याजी कोटाजी फुलाजी पंजनाजी सत्ताजी मोरोजी बाहेरजी मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर बांदलकर शेदे अरे काय होणार एवढ्यांनी स्वराज्य घडणार आहे एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता मावळा 32 इंच छाती 140 ते 160 किलो वजन 6.5 ते 7 फूट उंची नजरेत असा अंगार अर्धा शत्रू मावळ्याकडे बघून गार व्हायचा कुठून आलंय ही शिकवण कशी आहे ऐका शिकवण शाहिस्ताखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली शाहिस्ताखानाची बायको पळत पळत आली जहाबना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठाली शाहिस्ताखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे शिवा के मावले है वो ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो बेटी नहीं उठाते कौतुक त्या बायकोला वाटलं क्या लगता है आपको जहांपना तुमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा बेगम क्यों नहीं लेगा खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई नहीं तो गर्दन से जाता नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा लेकिन एक बात याद रख इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी औरत जात की धर्म जात नहीं देखते वो किसी भी मुल्क की हो कितनी भी सुंदर क्यों ना हो आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो बेगम हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले बंदे हैं वो औरत जात का सम्मान करते हैं अशी परवरिश माझ्या आऊसाहेबांची शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्या आऊसाहेबांनी सामर्थ्य काय दिलं असेल कशासाठी होती मुघलांची सत्ता त्यावेळी तीन तुबळ्यांना नव्हता खोवानी होती मुघलांची सत्ता त्यावेळी तीन तुबळ्यांना नव्हता खोवानी होती की जाईल खंड झालं शिव पात संत होती की जाईल खंड झाला शिव पात संताच पूजित महाराष्ट्र सारा मुसरा मानाचा मानाचा चिजा मुसरा मानाचा मानाचा चिजाईला मुसरा मानाचा कानाचा चिजाईला मुसरा मानाचा कानाचा चिजाईला मुसरा मानाचा मानाचा मुसरा मानाचा मानाचा चिजाईला मानाचा मानाचा चिजाईला मानाचा मानाचा चिजाईला याच जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती याच जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती याच जिजाऊ ज्यांनी घडवले राजे शिव छत्रपती माझ्या जिजाऊची पहिली आई
जलाचा कोथळा या ठिकाणीला बाहेर प्रतापगडाचे परदेशी ऐक बरसासीला शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची तोरण बांधिले या तोरण गणाला बाबाचा 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 कुस पावन असेल ना शुद्ध बीजा पोटी फळे इथे तशी जशीची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते महाराज कसं आहे ना आईचं सामर्थ्य असेल प्रारब्ध प्रबळ असेल ना तर चैतन्याला असा काय वेळ लागणार आहे पण विनंती आहे देवा अखंडितपणे आम्हाला आमच्या कर्माची आमच्या कर्तव्याची जाण राहू द्या आमचं आयुष्य आमच्या एकट्यापुरतं नाही मी तुम्हाला आनंदाची खरंच व्याख्या सांगेन ज्या दिवशी दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटेल ना त्या दिवशी सगळ्यात मोठी आनंदी तुम्हीच असाल हे अखंडितपणे लक्षात ठेवा पण तुम्हाला आनंद पाहिजे ना तुम्ही दुसऱ्यासाठी जगा आणि याची सुरुवात आहे ना तुम्हाला नामस्मरणापासूनच करावी लागेल मधुगंध द्यावा मधुगंध द्यावा मधुगंध द्यावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी आनंद या जीवनाचा सुगंधा परी कुणीतरी म्हटलं अहो नरकात गेलं की कर्मानुसार शिक्षा दिली जाते तुम्ही जसे वागाल तसं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा आहे तळलं जातं जाळलं जातं मारलं जातं बांधलं जातं माऊली म्हणले अहो कसं आहे ना देवा आमच्यासारख्या कलियुगातल्या माणसाला मरून जळायची काय गरज आहे जो दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो सध्या नरकातच जळतोय त्याला वर नरकात जाऊन जळायची काय गरज आहे त्याच्यापेक्षा देवा एवढं मन चांगलं कर दुसऱ्याविषयी आत्मीयता आणि स्वतःविषयी कृतज्ञता असली तरी बाद झालं तुझ्याविषयी प्रेम तुझ्याविषयी भाव असेल तर आनंदाला वावगं काय लागणार आहे पण देवा फक्त मुखात तुझं नाव असावं अखंडितपणे आनंद पदराशी बांधला जावा विठो पाय दाखवा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंचयात भगवान आणि ज्या या चौघा पाच जणांनी उठायची घाई केली ना देवांनी त्यांना उठवायची करून एवढीच विनंती माझी तुम्ही म्हणता ना देव ते अरे ज्ञानेश्वर माणूस जर जात नाही एवढं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हालाही माहिती 2च मिनिटं वेळ राहिला विनाकारण गर्दी करण्यात मजा नाही आहे की नाही
विनाकारण हे करू नका. गावाची थोडी शिस्तबद्ध पद्धत जी आहे ती तशी सांभाळून ठेवा. आणि लक्षात ठेवा, जो पहिल्यांदा घरी जाऊन झोपल ती सकाळी उठल ह्याची गॅरंटी मी देणार नाही बरे. म्हणजे तुमच्या मर्जीवर मग विठोबा. गोपाल कुमार जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी. सगळ्यांचे मनस्वी आभार. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. गोड गायनाचार्य आमचे बाळासाहेब मामा, त्याचबरोबर हरिभक्त परायण पांडुरंग महाराज हरिभक्त परायण, माऊली महाराज हरिभक्त परायण, शिवाजी महाराज, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. चोपदार दादा, त्याचबरोबर विनेकरी दादा, सगळी टाळकरी मंडळी, उत्कृष्ट मृदुंग वादक हरिभक्त परायण, मदन महाराज हरिभक्त परायण, हरिभक्त परायण, हरिभक्त परायण, गोपाळ महाराज हरिभक्त परायण, मदन महाराज हरिभक्त परायण, गोपाळ महाराज चरणावर साष्टांग दंडवत. दोन्ही नावं माझ्या विष्णू भगवंताचीच आणि अखंडितपणे शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद आमच्या मदन महाराज आणि गोपाळ महाराजांच्या बोटामध्ये आहे. चरणावर साष्टांग दंडवत. या दोघांच्या अगदी सुंदर पखावाज यांनी वाजवला. या बहिणीचा शतशः प्रणाम आहे तुमच्या साधनेला, कारण आम्हाला माहिती आहे व्यासपीठ मिळण्यासाठी किती ताकद लागते. सगळी गायनाचार्य मंडळी, भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद माऊली तुम्हाला दिली. तुमच्या भागाचं महाराष्ट्राचं वैभव असणारे आमचे मामा बाळासाहेब महाराज सुरेगावकर चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. त्याचबरोबर सगळे चोपदार दादा, विनेकरी दादा, माझ्यासोबत आलेली श्रद्धा, उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला, परिपूर्ण आणि समरूप असा आवाज दिला. सगळे कॅमेरावाले दादा, तुमचे देखील मनस्वी आभार. ते तुमचं नावच आहे ना, कॅमेरा सब त्यारा महाराज बरं का, त्यामुळे तुमचे देखील मनस्वी आभार. आणि प्रत्येक व्यक्तिमत्व सरकारी किंवा या ग्रामपंचायतीमधलं ज्याचा खारीचा वाटा या कीर्तनात आहे, अखंडितपणे या गावाच्या समृद्ध तुमचा हातभार आहे. चरणावर साष्टांग दंडवत. अगदी सुंदर नियोजन केलं तुम्ही. पुन्हा एकदा आमच्या गायकवाड साहेबांचे मनस्वी आभार. सगळ्या चरणावर साष्टांग दंडवत. 1 लक्ष शिवलिंग महापूजेचा भव्य दिव्य सुवर्ण महोत्सव श्री क्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग शिवालय तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली दिनांक 19/1 सोमवार सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार आणि माघ शुद्ध प्रतिपदा 1 दिनांक 20/1/2026 मंगळवार सकाळी शिवलिंगाचे विसर्जन व लगेचच परमपूज्य शिवभक्त संतोष महाराज शिरपूरकर यांचे प्रवचन होणार आहे. तर आता सगळ्यांनी सहभाग घ्यावा ही विनंती. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्ही एवढ्या बहुसंख्येने मायबाप जमलात. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत, शतशः प्रणाम, सेवेला विराम. पण एवढं केलंय त्याची एक विनंती, या कीर्तनाचा फायदा झाला पाहिजे, अभियानात गावाचा नंबर आला पाहिजे, एवढं मात्र करा. एवढं सामर्थ्याने वाईनं श्रमदान करावे ही विनंती. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली,